हॅलो मित्रांनो, तर स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर। या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत मराठी स्वर। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। मुलांना शिकवताना त्यांना फक्त बरोबर लिहायला शिकवायचं नसतं, तर प्रयत्न करायला शिकवायचं असतं। आज अक्षर थोडं वाकडं होईल, उद्या थोडं सुंदर होईल, पण रोजचा छोटासा एक प्रयत्न नक्कीच त्यांना पुढे घेऊन जाईल। म्हणून स्पृहाच्या प्रत्येक छोट्या प्रयत्नासाठी एक छान कमेंट नक्की करा। मुलांनी प्रत्येक गोष्ट पहिल्याच वेळी परफेक्ट करावी अशी अपेक्षा ठेवण्यापेक्षा त्यांनी प्रयत्न करत राहावं हे आम्हाला जास्त महत्त्वाचं वाटतं। स्पृहाला जेव्हा अक्षर नीट जमतं ना, तेव्हा तिच्या चेहऱ्यावरचं ते छोटंसं हसू ते पाहून आम्हालाही खूप आनंद होतो। मुलांना शिकवताना मोठमोठ्या गोष्टीची गरज नसते। कधी एक वही, एक पेन्सिल आणि आईबाबांचा थोडासा वेळ इतकंच पुरेसं असतं। आम्ही तिला शिकवताना तिच्यावर अभ्यासाचं प्रेशर न ठेवता तिला अभ्यासाची गोडी लागावी यासाठी प्रयत्न करतो। आज तिने फक्त अक्षरं लिहिली, पण आमच्यासाठी ही तिच्या मोठ्या लर्निंग जर्नीची एक छोटीशी सुरुवात आहे। उद्या अजून अक्षरं शिकायची आहे, मग शब्द, मग वाक्य आणि एक दिवस हीच स्पृहा स्वतःच्या हाताने छान छान गोष्टी लिहिणार आहे। अक्षरं लिहिताना तिच्या चेहऱ्यावरचं ते छोटंसं कन्सन्ट्रेशन पाहिलं की आई म्हणून खूप आनंद होतो। मुलांना शिकवताना फक्त त्यांची वही पाहू नका, त्यांचा चेहरा पहा। त्यांना समजतंय काय, त्यांना मजा येते का, ते थकलेत का, हेही पाहणं तितकंच महत्त्वाचं आहे। म्हणून स्पृहाला कंटाळा आला की आम्ही छोटासा ब्रेक घेतो, तिला एखादी स्टोरी सांगतो आणि मग पुन्हा अभ्यासाला सुरुवात करतो। तुम्ही तुमच्या मुलांना कशा पद्धतीने शिकवता ते कमेंटमध्ये नक्की सांगा। आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि असेच लर्निंग व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। कारण शिकण्याची सुरुवात छोटी असते, पण त्या छोट्या सुरुवातीमागचं स्वप्न खूप मोठी असतात।